चलो हे बघा सगळं पॅक म्हणजे सगळं साईडला काढूनच ठेवलेलं. हेल्मेट तिकडे बॅग रेडी होती, ह्या सगळ्या गोष्टी. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. कालचा व्हिडिओ कोणी नसेल बघितला तो पण बघा, कारण ते काय काय प्रिपरेशन केलं, काय ठेवलं काय नाही सगळ्यात मला दाखवलं. तर आता हे बघा जवळपास बरोबर 7 वाजलेत. तर आता निघतोय गोव्याला जाण्यासाठी. तर आपला रूट कसा असणार, तर डायरेक्ट जाताना आपण गोव्यालाच जाणार आहोत आणि येताना असं मारवण वगैरे करत असं आतल्या साईडून येणार होतं. जसं 2023ला गेलो होतो, पण तेव्हा पहिलं कोकण केलं होतं, मग गोव्याला गेलो होतो, मग रिटर्न आलो होतो येताना. तर असा होता. आता उलटा आहे, पहिलं डायरेक्ट गोवा, येताना मालवण वगैरे करत आपण रिटर्न घरी येणार आहोत. तर असं सगळं रेडी झालोय. आता निघूया. 400-450 किलोमीटर काहीतरी असेल, त्याच्यामुळे पोहोचू आरामात संध्याकाळपर्यंत. काही विषय नाही, थांबत थांबत मजा करत. कारण कसं आहे, प्रवासाला निघालो बोलतो तिथली मजा घेत जाता आलं पाहिजे. बाकीचे सगळे विचार वगैरे साईडला. त्या प्रवास करतोय तेव्हा तिकडचा फील घ्यायचा, तिकडचा आनंद घ्यायचा. तेवढाच जाऊया, पाया पडूया आणि निघूया. चलो चलो पटापट. हे बघा बॅग, हेल्मेट, इनसाइड बॅग, गाडीचा कोल्ड स्टार्ट झाला. निघतोय आता डायरेक्ट. तुम्हाला आहे ना मोठो ब्लॉगमध्ये भेटतो. बऱ्याच दिवसानंतर आहे ना तिकडच्या राईडची मजा घेऊया. कारण कसं आहे, गेल्या वर्षी गेलो, गेल्या वर्षीनंतर परत का आपण गेलोच नाही. वर्षभर वर्ष वाढलं जातं. तिकडे चालतो जवळच, कारण तिकडचं अंतर आल्यापासून काय हे काय जास्त लांब नाही वाटत, जवळच जाऊया. चलो मजा घेऊ. माझ्याबरोबर तुम्ही पण जे काय काय बघते काय नाही सगळ्याच गोष्टी. आधी 2023ला गेलो तेव्हा पण दाखवलेलं, पण तेव्हा मला वाटतं 2023ला गेलो होतो ना, तेव्हा हा गोप्रो नव्हता आपल्याकडे. तो साधा आधी 10,000 वाला तो होता ना गोप्रो, तो आपण घेतला होता. तो पण अजून चांगला आहे, त्याच्यामुळे त्याला काही एवढा प्रॉपर अँगल नव्हता, पण तो घेऊन गेलो होतो. आता हा लावला प्रॉपर. ओके चलो चलो. आणि हे आपलं नवीन हेल्मेट मस्तपैकी, वायजर पण नवीन, सगळ्या गोष्टी. हो चलो भाई चलो निघालो. गोप्रो निघताना काहीतरी कांड व्हायला पाहिजेत ना. एक गोप्रोची बॅटरी मी चार्ज केली आले. हे वायझर वरचं हे निघालो आत्ता आणि बघतोय तर गोप्रोच्या कशासाठी ओरिजिनल बॅटरी झालं तर खराब. त्याच्यामुळे त्या डिजिटेक्स येतात ना, आम्ही यूज करायचे, त्या कशा चालतात ना असं नाही. तर ते एक बॅटरी झाला गडबड. मी बोलो रेकॉर्डिंग होते, बंद कापतो रेकॉर्डिंग, दुसरी टाकली तर त्याच्यावर चालतंय बरोबर. पण आता झालंय नेमकं काय, आहे 100%, पण एकच बॅटरी झालंय. आणि एका बॅटरीत कसं इथपर्यंत पोहोचायचं आहे. परत आपण तिकडून म्हणजे तेव्हा म्हणून तिकडे गेल्यावर रेकॉर्डिंग हे करू आपण चार्जिंग, बट इथून तिथं पोहोचपर्यंत एक बॅटरी म्हणजे खूप कमी आहे. आता एक काम करायला गेल्यावर आहे ना, परत 3 बॅटरी मागवायला लागतील ओरिजिनलवाल्या. कारण काय आहे, परत पुढे पण एक प्लॅन आहे 19 तारखेला. त्याच्या आधी जर आली ना बॅटरी तर बरं होईल, नाहीतर मग गडबड होईल. पण मेन तो आपला रेकॉर्डिंगच नाही झालं तर विषय खोल होतो. तो निघालोय, थांबलोय, जाऊया आता. चलो भाई चलो. आता प्रॉपर रेकॉर्डिंग होते. मगाशी मी बोललो आता सगळं झालं, गडबडलं तर पाया पडलं. चलो पाथरदेवी मंदिर. चलो चलो चलो. मंकी, छोटे छोटे मंकी स्टार्टिंगलाच. ओ हो चलो गोवा. भरपूर दिवसानंतर 2023 नंतर आता चाललो आहे. हे 3 वर्षांनी. तोपर्यंत काय हेच नाही झालं, म्हणजे जाणंच झालं नाही. अरे आता मी ते हे बालाकलावा घातलाय खरा, पण माझा आवाज कसा रेकॉर्डिंग होतोय मला माहीत नाही आहे. नाहीतर मी कधी शक्यतो घालत नाही बालाकलावा. जाऊ दे, जेव्हा असेल तसं बघू आपण नंतर पोचल्यावरती. आता काय सध्या बघू शकत नाही. पण त्या बॅटरीचं जुगाड करायला लागणार आहे भाई. जुगाड म्हणजे बॅटरी आणावंच लागतील. त्या लास्ट टाईमच त्याला बोललेलो मी एका मित्राला बघ म्हणून, तर तो बोललो बघतो, त्याने बघितलंच नाही. आणि मागे गेलो तेव्हा टाईम नव्हता मला. कारण बॅटरी जर आणल्या ना तर बरं पडतं, कारण ओरिजिनल बॅटरी ह्या कशा ह्या तेवढ्यामध्ये चालतात, परत बंद पडून जातात, काय मतलब नाही. त्यामुळे असा विषय आहे यांचा. तर बॅटरी 3 घेतल्या ओरिजिनल ना की बघायला नको. चलो चलो चलो. आता राईडची मजा घेऊया बऱ्याच दिवसानंतर. आणि गाडी चालवायची जी मजा येते ना, ते सर्वांनी ह्याच्यापेक्षा रूट भारी आहे आपला कोकणातला आतला, जे येताना आपण येऊ त्या रूटने. त्यामुळे भारी भारी लोकेशन बघायला, फक्त बॅटरी पुरू दे, बाकी काय नाही. चलो. सूर्य पण बघितला, हा बघा इथं मस्त सनराईज झालं आहे आणि धुकं पण पडलेलं आहे मला वाटते. हां, आणि हा बघा इथं गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. चलो चलो. अरे यार पण भारी वाटतं सकाळी सकाळी मस्त निघून एकदम बऱ्याच दिवसानंतर. तरी निघेपर्यंत थोडासा उशीर होतो, पण आता हा रोड पण बनवला आहे. मध्ये मध्ये थोडेसे राहिलेत खड्डे, बाकीचा रोड ओके केला. नाही तर इथं नको व्हायचं, एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले. आता हे धुका आहे का हे पुरुषांना कळत नाही, पण आहे सगळीकडे. हे बघा फॉग फॉग दिसतो आणि मस्त सूर्य गुड मॉर्निंग करतोय आपल्याला. चलो आता इथून आपल्याला पेदर येऊन राईट मारायचं आहे.
जाऊया एकदा बाहेर त्या रूटला लागलो ना का मग टेन्शन नाही, मग सरळ 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 चलो आपल्या इथून निघपर्यंत ते होतं. कारण राईट बोललो की हे पाहिजे, हे राहिलं ते राहिलं, होईपर्यंत पण मजा येते यार. ह्या दिवसाचं खूप मिस करतो. मेन काय राईड मग गाडी चालवायला पण ती मजा आहे, आणि मेन तिथं लोकेशन बघणं, नवीन नवीन गोष्टी बघणं, त्याची मजा आहे यार. घरात बसून काय सगळ्या गोष्टी तशाच आहेत. हे कधी बघणार आपण, अजून बरंच काय काय आत्ता कुठं सुरुवात केलं आहे. मी तर नेहमी प्रत्येक वेळी हेच बोलतो, भारताचा शेवटचा टोक बघितलं, अजून आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. तर इथून राईट मारूया चलो. तर आहे ना B6 आहे, पण ब्लॅक कलरमध्ये कसली दिसते बघा, एकदम पूर्ण अशी स्पोर्ट कार वाटते पूर्ण. केवढी मोठी दिसते कार, बाईक आहे त्याला म्हणतात, बाईक करताना एक नंबर वाटते, एक नंबर. आणि ब्लॅक कलर आहे ना, कुठली पण कार असते, कुठली पण कार आणि बाईक पण एक नंबरच दिसते. चलो आता आपल्याला जायचं आहे राईट. आलो नागोठण्यापर्यंत आलो. विटांची भट्टी चाललंय. 9 वाजले, कारण जवळपास 8-9 तास दाखवले तर पोचायला. 470 किलोमीटर आहे जिथं आपण हॉटेल बघितलेलं आहे त्याचं लोकेशन. त्याच्यामुळं पोचला आणि त्याला पण थांबणार, जेवणार, सगळ्या गोष्टी करणार, तेवढा वेळ जाणार. आता इकडं ट्रक सुरू झाले सगळे मोठे मोठे. सुशला जोरातच लागले रे, गाडी थांबवायच लागेल. इथंच कुठेतरी साईडला गडबड होईल. तर लावतो गाडी आता मी, काही इलाज नाही. भाई जोरदार काम पच्चीस झालं आता. लगाव साईड कर भाई. आता रिलॅक्स वाटलं एकदम मस्त. थंडीचं खतरनाक काम होऊन जाते. सूर्य बघितलात पुन्हा इकडं डोंगराच्या पलीकडून येतात किरण, आणि इकडं पण सध्या सगळं धुकंसारखंच झालं आहे वातावरण. हा थोडा घाट आहे ना, हा घाट उतरला काय मग होईल बरोबर. आता जरा आहे ना नाश्त्याला थांबू, कारण सकाळी पण निघालो आहे ना, घरी पण काय खाल्लं आहे ना, असंच निघालो आहे. आणि मग दुपारी जेवायला एकदम आरामात थांबू, काय घाई नाही. तर थोडासा बोललो 100 किलोमीटर अजून जाऊया आणि मग नाश्ता करू, आणि मग नंतर आरामात पुण्याचा डोअर लागला ना गाडीचा इकडचा लेफ्ट साईडचा. ओपन आहे डोअर. रस्त्याचं पण इथं कसं आहे माहिती आहे, मध्ये काम चालू आहे, मध्येच रस्ता झाला आहे कम्प्लीट. कारण टोल नाका वगैरे रेडी झालं, पण ते चालू नाही केले अजून. लालपरी, कोकणात लालपरीचीच मजा आहे. पण अजून आपल्याला जायचं आहे, मेन टप्प्यात जात आहे, अजून सुरुवात झाली आहे. आणि इकडे ग्रीनरी आहे तळ्याला. हा इथं बघा, इथं बघितलं ते काम चालू आहे. तर परत इथून हा डायव्हर्जन कळलं. हा मला वाटतं इथून वरती ब्रिज होईल असं आहे मध्ये. बाकी रोड आत्तापर्यंत ओकेच आहे. आता बघूया पुढचा अजून कसा आहे. थोडासा मध्ये असा कामाचा टाईम येते, म्हणजे काम करणारे येतात, बाकी परत एकदम चांगला आहे रस्ता. प्रभाकर फॅमिली रेस्टॉरंट टर्न मारून दाखवते. नको, आपण जाऊया अजून, मग थांबू. कारण एका थांबत बसलो ना, मग ते जाम टाईमपासच होत जातो तो पुढं. मग तिथं कुठं लवकर पोचू, तसं मग निघापर्यंत 8 वाजले. बोलो लवकर जाऊ करताना 8 वाजलेच. रोहा महाड सरळ रोह्याला आलो. इथून राईटने रोहा. कोको कटिंग. चला. अरे यार, ताई लोक चालतात. ताई चला साईडला व्हा थोड्या. त्याच्यामुळे मी थांबले का. चला. हे काय ना शिर्डीचा प्लॅन पण चला आठवण आली. शिर्डीचा प्लॅन तो आता कधी बनतोय काय माहिती. ते सगळं फॅमिलीवाले सर्व त्याच्यामध्ये, त्यांच्यासोबत जायचं आहे. ते कधीपासून मागे बोलले आपण जाऊ 23, 24, 25 वगैरे असे निघालेलं आमचं. तेव्हा मी होतो मुंबईत, आपलं काम चालू होतं इलेक्शनचं. त्याच्यामुळं तेव्हा पण पॉसिबल झालं नाही. आता बघूया कधी होतं आहे. हे बघा आहे ना, परत आलो वरती. किती आलो अजून 394. हे जवळ 400 किलोमीटर. किती आलो, 70 किलोमीटर आलो मला वाटतं काय. तर एक जास्त आलो. कोल्हापूर इथून 350 आहे, म्हणजे अलिबागून कोल्हापूर 350 आहे.
हा रूट कुठला घेतलाय बघू दे. 2 रूट दाखवते ना, एक महाबळेश्वरून असेल मला वाटतं दाखवत. रस्ते ना आहेत मस्त, पण काय बंपी आहेत रोड बघा. त्या कॅमेऱ्यात किती कळतंय मला माहित नाही, पण बंपी आहेत, पूर्ण जम्प आहेत रोडला. बाकी बनवलंच चांगले, पण नुसतं हँडल हलवतोय आणि आपल्याला पण पूर्ण शेक करून टाकतोय. एवढे बम्प्स आहेत रोडला. तिथे चिपळूण इथून काहीतरी 99 चिपळूण, 187 रत्नागिरी आणि पणजी आहे 390. आपल्याला इकडं जायचं आहे 90 किलोमीटर. कधी पोचणार? 10 वाजले. संध्याकाळ होणार आपल्याला पूर्ण पोचपर्यंत. अजून आपण थांबणार, नाश्ता करणार, जेवणार. भाई भाई भाई, तर आपल्या एक माणसाला मिस करतोय. नाही तर आपण दोघं सोबत असतो ना, आदित्य दादा आणि मी. आम्हीच भाई स्टार्टेड अँड आम्हीच. आता पहिल्यांदा मी निघालोय, नाहीतर मग आम्हीच असतो सोबत. कारण माझा आहे ना, मी नेहमी कोणाला पण तेच सांगतो, राईड ज्याच्यासोबत करा त्याच्यासोबत तुमचा बॉन्ड चांगला आहे, त्याच्यासोबत तुमचं पटतं. त्याच्यासोबत पटत नसेल त्यासोबत जर तुम्ही गेलात ना, तर आखी राईड स्पॉईल होणार. आणि मग तो सांगणार असं नाही तसं नाही, हे करायचं. आणि जेवढी कमी माणसं असतील ना तेवढं कधी पण चांगलं. कारण जास्त माणसं असली की मग प्रत्येकाच्या हिशोबाने आपल्याला चालायला लागतं. तो ना आला थांब रे. सोलो पण बेस्ट, नो डाऊट. सोलो पण एकदम बेस्ट. कारण कोणाला थांबा नाही, आपल्याला वाटलं थांबायचं थांबा, जायचं आहे चला, काय टेन्शन नाही. इकडे काय वर्क इन प्रोग्रेस काय करतात, गोष्ट चालू आहे, पट्टी मारतात. मला वाटते चालू आहे काहीतरी असं आहे. त्या इथं आहेत ना, एक लेफ्ट साईडला लेण्या लागतात, गंधारपाळे लेणी म्हणून. त्या पण बघायला यायचं आहे एकदा. भारी आहेत त्या, लांबूनच बघितल्या जाताना इथून. तर पोलादपूर काहीतरी राहिलं 20-1 किलोमीटर. पोलादपूरला थांबून नाश्ता करूया, मग पुढं हे बघा समोर गंधारपाळे लेणी म्हणून आहे. त्या बोललो कधीतरी आरामात यायला पाहिजे थांबून, तेव्हा इकडं जाता येईल है ना. हे असं जुनं बघण्यात मजा येते, एक्सप्लोर करण्यात. आणि त्याच्या मागचा जो इतिहास आहे ना, तो जाणून घेण्यात मला तरी भारी वाटतं एकदम का. त्याच्यामुळे येऊया. आता सध्या पोलादपूरला थांबून नाश्ता करू, थोडासा ब्रेक घेऊ, गाडी पण थोडी थंड होईल, मग पुढं जाऊया. काय लावलं कणकवली 273. आपल्याला हे सगळं भेटणार नाही. येताना आपण ह्या रूटने न येता आतून येणार आहोत, पूर्ण बीच टच रूट. एकदम मजे में लाल परी. अजून आहे ना, बघितलं ना 363 किलोमीटर बाकी आहे. डायरेक्ट मी ते हॉटेलचं लोकेशन लावलं जिथं आपण घेतलं हॉटेल तिथे. तर 7 तास 25 मिनटं, म्हणजे 5 वाजेपर्यंत पोचू दाखवत आहे. जर नॉनस्टॉप गेलो तर म्हणजे अजून 2 तास इकडे तिकडे एक्स्ट्रा पकडून चला, ते 7-7.5 जास्त होतीलच पोचोपर्यंत. कारण थांबणार, सगळं टाईमपास होणार त्याच्या पुढं. नदीचं आहे पाणी खाली. लालगाव थोर, मंडणगड, रत्नागिरी. यस, मंडणगड वगैरे हे आपण तेव्हा केलं ते येताना. आत्ताही ना पोलादपूरला पोहोचलो. अजून बरोबर 350 किलोमीटर, म्हणजे जवळपास आपल्या आता अलिबागवरून कोल्हापूर एवढं अंतर झालं आहे. हॉटेल शोधतोय चांगलं. लास्ट टाइम मागं बसलेलो, पण तिथं वॉशरूम वगैरे नाही. वॉशरूम पाहिजे. काय तर गडबड आहे परत. पण मजा आली इथपर्यंत. अजून 350 किलोमीटर जाऊन एकदम आराम होणार आहे. उद्यापासून फिरायचं आहे. हॉटेल रोडला हॉटेल एवढी. एस टी स्टँडला आलो पोलादपूरच्या. हे कुठं उलटी येतात. आले चला तुम्ही इथं, आम्ही थांबतो. क्रांतिज्योती विद्यालय. आपण मस्त पिक्चर बनवला आपल्या आईला. हा बघ उलटा बघ, त्याच्या डोक्यावर चढायचं आहे. सगळे येडं. जाऊ दे, कोण नाही. उलटे सगळे जण येतात, समोर जण अडकून टाकतात, ब्लॉक करून टाकतात पूर्ण. नवीन हेल्मेट आहे ना, तर कान दुखायला लागले. हे सगळं असं दाबून राहतं सैल होईपर्यंत. कारण आता हे पहिल्यांदाच घातलं एवढं लांब. आत्ता आहे ना इथं पोलादपूर थोडंसं पुढं आलो आणि लगेच भेटलो. केसन दावदारमध्ये काम त्याच्यामध्ये. आता मला नाश्ता करूया आणि मला पुढे जाऊया. पुढे गेलो का मग सरळ हायवेच आहे, मग परत थांबायला नको. आणि वॉशरूम पण आहे मेन म्हणजे इथं, टेन्शन नाही.
हा मोबाईल पण काढून घेऊ दे बाबा. गोप्रोची एक बॅटरी तरी साथ दिली. पहिला गेल्यावरती सगळं तेल लावीत जाऊ दे. गोप्रोची बॅटऱ्या घेतोय तिन्ही पण ओरिजिनल 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 ओरिजिनल. आता वाट लागायला नको. गडबड आहे सगळं. चलो नाश्ता करूया आणि पटकन निघू इथून परत. नंतर मग जेवायला थोडा उशिरा थांबा. आता नाश्ता केल्याबद्दल जेवायची केल्याची ओके. हे कांदा पोहे आले. कांदा पोहे खाऊया. समजा पोटात जागा राहिली वाटलं तर मग दुसरं काहीतरी मागू. पण मस्त दिसतात एकदम आहे ना. बघा एकदम सगळं पद्धतशीर आहे. शेव बिव टाकून एकदम. चलो भाई चलो. आता आहे ना नाश्ता वगैरे झाला. निघूया आता. पोहे खाल्ले नंतर बोल थोडीशी जागा होती. परत बुर्जी घेतली ते पण झालं. मग पटापट निघू. कारण जेवढा टाइमपास करत राहू ना तेवढा थोडं पोहोचायला वेळ नाही. अजून 350 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. ओके चलो आता गाडीवरच भेटतो तुम्हाला. चलो हे बघा इथं नाश्ता करायला थांबलो साई गार्डन धाब्याला. गाडी आहे का. चलो पणजी 356 म्हणजे एवढंच आपल्याला जायचं आहे आता. तर ग्लोव्ह जरा काढून ठेवले. ग्लोव्ह आहेत ना जरा कम्फर्टेबल नव्हते वाटत म्हणून बोललं जाऊ दे नुसतंच ठेव. आता कसं बोललो जेवढं जाता येईल ना जास्त अंतर तेवढं तर जास्त खेचू आणि मग ब्रेक घेऊ आरामात. आणि आता 11:15 वाजले निघापर्यंत. कारण मग नंतर शेवटला थोडंसं अंतर राहिलं मग काय वाटत नाही. नंतर जेवल्यावरती आहे ना कंटाळा येतो. तर हे रोड बघूया कितपत. मग रोड झाला आहे मला वाटतं सगळंच झालं. कारण आपण रोड झाल्यापासून तर फेरी झालीच नव्हती इकडं. हाय बाबा हा काय उडवत चाललाय ट्रॅक्टरवाला धूळ. हे बघ हे बघ अय्या अय्या शी. साफ करणार आहे का कसा काय. हा साफ करणार आहे पण हा खतरनाक. तर हा क्लीन करत चाललाय. मागच्यांना क्लीन करतोय हा बाई. हो 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 हो. बाबूचं लक्ष नाही. बाबू झोपत आहे. रस्ते खरंच भारी आहेत रे. मस्त बनवले एकदम प्रॉपर मार्किंग आणि सगळ्या गोष्टी नाही झाल्यापासून. आता माझी फेरी झाली तिथे सांगतोय पण नाही जबरदस्त केलं रस्ते. बोगदा आहे. चलो बोगद्यात जाऊया. मी पण जातो आणि तुम्हाला पण नेतो बोगद्यात. रत्नागिरी 145 किलोमीटर ओनली. अरे पण मजा येते गाडी चालवताना. बऱ्याच दिवसानंतर आहे ना हा मोका आलाय हातात. आलाय म्हणजे निघालोय. कारण नाहीतर गाडी चालवण्यासाठी खूप मिस करतो. आपल्या इथल्या इथं काय मजा नाही यार. बाहेर जेव्हा निघतो ना सगळ्या गोष्टींचा फील घेत घेत जाम मजा येते. वारलियाट काढले बाहेर बोगद्याच्या बाहेर. तिकडं काय नाही तिकडे एमटी आहे. तर ना अरे वा वा रे वा एक नंबर. किती मोठा आहे माहीत नाही पण मस्त आहे. टनलमध्ये आल्यावरती कसा लगेच एकदम गारवा जाणवतो. थंड 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 लगेच नजारा चेंज एकदम आहे ना. टनल संपला तर बाहेर आलो. काय मस्त थंड वाटत होता. या परत उन्हात. वेलकम टू उन्हात. इकडं काहीतरी बांधतात वरती. घरायला तर काम चालू दिसतंय. आता चिपळूणला आलो मला वाटतं. आय थिंक सो ना चिपळूणला ना खेडे वगैरे क्रॉस करून आलोय पुढं. चिपळूण थोडंसं आहे पुढं बघता आता. पण कसं रस्ता खरंच यार. रस्त्याचं मी तारीफ का करतोय कारण मी आत्ता या हायवेने आलो एवढा. कारण आणून होतो मी इथपर्यंत गोव्यापर्यंत तरी. गाडी चालवून मजा येते. फक्त कसं मजा लोकांना बघायला लागतंय. आता एक जण इकडं होता 4 व्हीलरवाला. मुंबईचीच गाडी होती आणि इकडं जायचं इंडिकेटर दे ना भाई घुसला डायरेक्ट त्या साईडला. मग त्यांना दबायला लागतं बाकी काय नाही. चलो पणजी सरळ खेड राईट दापोली राईट. आपल्याला हे येताना भेटणार आहे सगळं आतून. हे बघ त्याच्यामुळं आपल्याला सध्या सरळच जायचं आहे. कसलं मंदिर आहे हे बघा. हे बोलतात आहे ना. हे बघा हे अशी गोष्ट. हे जागृत स्थान हो याला बोलतं. असं ते हायवे असो काय असो तिथलं स्थान ना हलत. इकडे एमओडीसी एरिया दिसतो सगळा आणि इथं फॅक्टरी आहेत म्हणून इथं पण काम चालू. पण रोड यार रोडचं मला सारखं तारीफ करायची इच्छा होतो.
जबरदस्त रोड आहे जबरदस्त. आता लालमाती दिसायला लागली बघा तसं आहे ना. हे बघा इकडे फॅक्टरी आहेत सगळ्या लाल 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 माती. मगाशी लाल मातीचा विषय नव्हता, आता इथं सगळं लाल माती आला कंस्ट्रक्शन. पण मजा आली म्हणजे मजा येते आली ना येते अजून पोहोचतो आपल्याला. फक्त हायवेला काय होतं म्हणजे रस्ता सरळ असतं ना त्याच्यामुळे थोडी झोप येतं, नाहीतर मग काय नाही. आतल्या रोडला कसं थोडं लक्ष लागून राहतं. पणजी 347, रत्नागिरी 143 आणि लांजा 153. चलो इकडे थोडं रस्त्याचं मला वाटतं काम आहे बघा इथं ह्या साईडचं चालू आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडलं ट्रॅफिक एकीकडूनच येतं आहे. कुठं तरी आलो आहे चिपळूण. हां चिपळूणला पोचलो तेव्हाच आतमध्ये आलो थोडी ट्रॅफिक लागली. आणि इथं ब्रिजचं कामं चालू आहेत ना. ब्रिज बनवणं कसं ज्यांना खाली जायचं आहे त्याच फक्त या खाली, बाकीच्या झाला वरतून पटापट. हे बघा इकडं कामं जोरदार चालू आहेत मात्र. हे झालं का बघायलाच नको. आता उन्हाचा चटका लागायला लागला तसे 12 वाजून गेले तसे जाणवत त्याचं ऊन. गाडीवरती वारा देणं काय वाटत नाही, थांबलो ना काय लगेच गरम करतोय. अजून पण किती आहे 286 किलोमीटर बाकी आहे. 5 तास 28 मिनटं. चलो आता करू कवर, अजून 12 वाजलीत ना, दणादण कवर करू आपण आता. तर लगेच टायमिंग इथलं कमी झालं अराईव्ह टाईम, कारण का आधी जास्त दाखवत होतं. जसं पटापट स्पीड वाढला आणि जर कवर झालं टाईम पण कमी झालं. हे बघा आहे ना इकडं ब्रिजचं झालं आहे वरचं टाकून सगळं. त्यांनी बघितलंच का काय केलं आहे, बॅग बघ कुठं बांधलं आहे. हां खाली बांधलं आहे, पण ते कसं माहिती आहे छोटी आहे म्हणून जमलं होते बघ. आणि पाठीमागे त्यांच्याकडे एक बॅगच आहे. अरे हे काय कॉलेज आहे वाटतं इकडं ना, क्लास आहेत क्लास. चला चला थांबा मला जाऊ द्या. अरे हां हे इकडं पण आणलेलं, आपल्याकडे पण आणलेलं हे सिटी. ह्याचं आहे ते आपलं काय बोलतात, विसरलो पण नाव. आतमध्ये पोटामध्ये आहे ना तो पूर्ण असा कॅमेरा सोडतात आणि ते त्याचं चांगलंच नाव आहे, विसरलो मी आता. कारण त्याचं शूट आम्ही केलं होतं याचं, सासवण्यात आणलं होतं हे सेम. आता इथं आहे ना मॅपवर पण बघा ग्रीनरी दिसायला लागली. आधी सगळं सुकं होतं डोंगर, आणि समोर पण बघा सगळं आता ग्रीन झाले सर्व आहे ना, लगेच चेंज झाला. तर चिपळूण क्रॉस केलं आपण बघा. आतून येताना तर हे सगळं असंच बघायला भेटतं, ग्रीन 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 फक्त. अरवली रत्नागिरी 69, गोवा 329 किलोमीटर. आता रस्ता बघा परत कसा आला एकदम. चलो बाबा आखलडो रे. किती झालं 221 किलोमीटर चालू आहे अजून घरपासून. इकडं बघितलं तिकडं रस्त्याचं काम चालू आहे अजून. हा एवढाच पट्टा का पुढचा अजून आहे मला माहीत नाही, पण सध्या जर इथं आहे बघा ब्रिज सगळे डायव्हर्जन करून ठेवले आहेत. हे बघा जोरदार काम म्हणजे येते अजून काही ह्या वर्षाच्या एंडिंगपर्यंत होईल जवळपास. ह्या वर्ष किंवा पुढल्या वर्षापर्यंत हे सगळं अजून प्रॉपर रेडी होईल. नुसती लाल माती उडते रे. हेल्मेट आहे ना त्याच्यामुळे काय वाटत नाही, चेहरा सेफ एकदम. हे बघा अंगणेवाडी भराडी देवी यात्रा. भराडी देवीची आत्ताच झाली हो यात्रा. आपण आता जाणारच भराडी देवीला येताना, पण नेमकं आपलं ते टाईम मिस झालं. समोर दिसतं की ना माहीत नाही मला, पण मस्त घर आहे तिकडं समोर. मध्ये नारळाची झाडं आहे, नाही सुपारी आहे, सुपारी आहेत, बाकीची झाडं आहेत आणि घरं आहेत वरच्या साईडला. यार एक नंबर वाटते, पूर्ण डोंगरावरती आहेत त्या. कॅमेऱ्यात काही होते की ना माहीत नाही मला, पण भारी वाटतंय. ए काय रे गाडवांना लावलीत कामाला पैसे न्यायला, पण ते पण काम करतात आहे ना. बाबा काय करतो, हे काही जण आहेत ना ते घाबरवतात. पण बघितलं टोल नाक्याचं काम अजून इकडं पण चालू आहेत. स्ट्रक्चर रेडी केले अजून त्यांचे बसायचे सगळ्या गोष्टी. बाकी एकदम टकाटकमध्ये वॉशविशन सध्या तरी चालू नाही मला टक्के. हा इथून कुठून लेफ्ट दाखवतोय डांगेवाडीवरून तारवेवाडी, कारण का
हा कुठला लेफ्ट दाखवतो इथून ह्या गावातून गोव्याला जायला रस्ता आहे. थांबू दे नाही तर मग परत हाय आला आला आला. या गावातून शॉर्टकट काढला असता आणि हा हातकांबेवरून जाईल गोल फिरून. तर सरळच जाऊ तेच बोललो ना. कारण कसं हे परत गडबड गावात गेलो ना सगळ्या गल्ल्या फिरवत ठेवतो मॅप पण. सरळ हायवेनेच जाऊ त्यापेक्षा. 2 किलोमीटरचा फरक आहे. मॅप नेईल बरोबर पण कधी कुठं तुम्हाला फिरवाल ना ते गॅरंटी नाही मॅपची. असं आहे. हो आता उन्हाने आहे ना वाजा वाजवला पूर्ण बँड वाजवलं उन्हाने. तर हे जबरदस्त लागते यार. लांजाला पोचलो अजून पण 188 किलोमीटर बाकी आहे. 3 तास दाखवत आहे. पेट्रोल टाकूया का? टाकूनच घ्यायचं का चालू तर. आया आहे का इकडं का नाही त्यांना बोललो. आता पहिलंच जवळपास 3:30 वाजले. आता थांबलो बोललो जेवूया. आणि आता जवळपास झालंय ना अंतर 148 किलोमीटर झालंय. जास्त काही झालंय नाही. आता बोलो वनगोमध्ये जाऊया. पण काम कंटाळा आला होता. बाकी रस्ता जाता इकडं पुढं चांगला. मध्ये थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं तिथं मागे ना थोडं टाइम गेला. तर तेवढ्या 100 किलोमीटर अजून पूर्ण झाले असते. मध्ये काम चालू आहे. आता इथून हा चांगला आहे जेवू आणि डायरेक्ट वनगोमध्ये जाऊया. आता डायरेक्ट थांबतच नाही. गोप्रो पण चार्ज करतात. बॅटरी देईल फिरायला एकच गडबडलं ते गेल्यावर. ते पहिलं आहे ना ते सॉल्व करायला लागेल. ते बॅटरी घ्यायला लागतील नाहीतर मग ते गडबड होईल. पण चिकन मसाला सांगितला. चिकन मसाला चपाती आणि राईस मस्तपैकी खाऊया. आता जरा भूक लागले ना. बाहेर ऊन झालंय. हाय बेकार हेट लागतं. बेकार म्हणजे बेकार एकदम. रस्त्याचे पूर्ण वाफ मारते. जेवलो. हे बघा इथं थांबलो होतो हॉटेल गोकुळला. तर जेवलो. जाऊया आता. फक्त झालं 148 किलोमीटर पुढचे. 4 वाजले. बघ किती वाजता पोचतोय. किती टाइम दाखवते बघत ह्याच्यावरती दाखवते 6:30 वाजता पोचू. नॉनस्टॉप चाललो. तर आता बघूया आपल्या स्पीडनुसार आपण किती कव्हर करतोय. चलो भाई. आता आहे ना गोप्रो मी चार्ज केला पूर्ण म्हणजे जवळपास 70-80% केला आहे. पण होईल काम. का प्रश्न येणार नाही आता तिकडं पोचवपर्यंत. कारण बॅटरी एकच झाली नेमकी. पहिले बॅटरी घ्यायला लागतील जाऊन. तर जरा मजा वाटली. आत्ता जरा बरं वाटलं बसल्यावरती. अक्षरशः एवढी हीट आहे ना. गरम जॅकेटमध्ये पाणी निघत होतं अक्षरशः. आता बसलो आता गाडीवर ना तेव्हा परत बरं वाटलं. हे काय करतं झाडं होतं वाटते. ड्रिलिंग चालू आहे. ड्रिलिंग नुसती लाल माती जिकडं लक्षात आहे तिकडं. वरती बघ एकदम भगवा कलरचा आपला झेंडा आहे. भगवा ध्वज आपला. पण काय तिथं नेमकं वरती आहे माहीत नाही. फोर्ट आहे किंवा काय ते काय कुठलं मंदिर आहे. पण समोरून दिसतो एकदम मस्त भगवा रंग बघा आहे ना झेंड्याचा. आणि वारा पण मस्त सुटला आहे ना त्याच्यामुळं भारी वाटतोय तो. हे बघा इथे ज्यूस दिसला. मग ज्यूस प्यायला थांबलोय. कारण का जवळपास झालं थोडंसं अंतर आहे बाकी. 102 किलोमीटर आहे बाकी फक्त. तर बोललो जरा रिलॅक्स करू. गाडी पण थोडंसं होईल ना. तर जेवलो. परत पुढं आलं ज्यूस घेतला. ज्यूस पिऊया. आता नॉनस्टॉप थांबा. कारण काय होतं मध्ये हीट आता कमी झाली 4 वाजता गेल्यामुळे. बॉडी डिहायड्रेट होते कंटिन्यू. आता पाणी प्यायलं ना तरी पण परत ताण लागते. बरं पण थोडंच लागतं एकदम थोडा. आता परत कशाची वाट लागायची. चैनचा अवस्था बघा काय झालं टायरची. काय स्प्रे मारला ना चैन स्प्रे ते बघ रंगले टायर पूर्ण अक्षरशः. चलो इथे ज्यूस प्यायला थांबलेलो. आता निघालो आता वनगो मध्ये. तर नो ब्रेक असं बोलता बोलता झाला ब्रेक. पण असू दे जरा बरं वाटतं ना. बॉडी पूर्ण डिहायड्रेटच होतं ते.
जरा बरं वाटलं. जाईपर्यंत आता बघायला नको. आता कसं तिकडे हॉटेल बुक केलेलं आहे, त्याच्यामुळे जाऊन काही स्वतःचं नाही आपल्याला. डायरेक्ट त्यांच्याकडून चेक इन झालं की बॅग ठेवायची आणि झोपात आहे, त्याच्यामुळे तो काय टेन्शन नाही आहे. नाही तर कसं जाऊन शोधत असलं ना, मग ते जरा जा इकडं बघ तिकडं बघ, पसंत पडतंय का नाही त्याला पडा होतं. डायरेक्ट मी तिकडंच लोकेशन लावलेलं आहे, डायरेक्ट पोचायला होईल. मंदिर पण आहेत ना असे मध्ये मध्ये मस्त मस्त बनवलेलं आहे ना. मग इथं पण भगवा झेंडा आपला. डेकर जेवल्याची इकडं बघा. इकडं अजून मोठे शेत लावलेत की काय परत राब झाला आहे तर समजत नाही. काहीतरी लावलंय पण ग्रीन दिसतं एकदम. पणजी 75 कुडाळ स्टेशन राईट. आणि काय झाराप. चलो आलो, जवळ आलोय. नंतर आता सूर्यपणा बघा मावळटी आलाय. उजव्या साईडला आलो म्हणजे ही पश्चिम साईड आहे इकडची, आणि इकडं पूर्व आहे. साईड चेंज झाली. लाईट पण लवकरच लावल्यात. शेतांचे पण बरंच काय लावलेलं आहे हे लोक. आणि इथं बघितलं, इथं रोडच्या मध्ये काम चालू आहे. हे बघा इथं रोलर आहे, मशीन आहे, सगळंच आहे. कुठं आलो? मोड कावड, काय काय नाव आहेत. आता कलिंगड बघतले आहेत. मंगलमूर्ती आईस्क्रीम पार्लर. बघ कसले हे झालेत खड्डे मध्ये. पण बाकी रोड मात्र मस्त आहे. मध्ये थोडासा जम्प येतात, पण मजा आली. थोडं आहे ना, कुठंच टर्न नाही काय नाही, एकदम सरळ टू सरळ. आणि मेन काय माहिती आहे का, इथून सरळ थोडंसं पुढं गेलो ना, 100-150 असं 190 वगैरे किलोमीटर, तर हॅम्पी नंतर आपलं गोकर्ण वगैरे सगळं तर हे लाईनीतच आहे पुढे. पण आपण जाताना तिकडून गेलो होतो त्या साईडून, दुसऱ्या साईडून. हॅम्पीला जाताना इकडून नव्हतं आलो. पण आता इथून जरी गेलो पुढे तरी पण लगेच जवळ आहे सगळ्या गोष्टी, कारण ती साईडच झाली चालू आता पुढची. आणि गोव्याच्या खालोखालच सगळ्या गोष्टी आहेत या लाईनीत. गोव्यात प्रवेश केला की काय थांबून गाड्यांचे नंबर बघितला समजते, कारण बाउंड्री तर आली असं मला तरी वाटतं. समजायला मार्ग नाही तर नेमका दिसत तर नाही. बघूया काय काम चालू आहे म्हणून लावलेत. अंबारी होत महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त. हां, आता इथं हद्द समाप्त झाली. हां, इथं लावले बघ. तर इथून गोव्याची हद्द चालू. हां, आता बरोबर आलो आपण एकदम परफेक्ट. हां, आता परफेक्ट आलो. गचरुदक. हां, आहे बघा, हे बरोबर आलं होतं. गोवा हद्द चालू. RTO गोवा. इथं काहीतरी होतंय मला वाटतं, काम चालू आहे. अरे वा, कलर पण सुंदर वाटते यार. ऑरेंज कलर. रेड नाही, ऑरेंज आहे. ऑरेंज B6. मगाशी ब्लॅक घेतली, आता ऑरेंज. अरे वेगळाच कलर आहे एकदम. स्क्यू भारी वाटतं एकदम सनलाईटवरचं, एक नंबर. मला लांबून दिसली, मला ते वाटलं दुसरी गाडी आहे कुठली, जवळून फक्त B6 आहे. पाठीमा मस्त नारळाची झाडं आहेत. आणि हा इकडे मस्त कलर कॉम्बिनेशन. मंदिरचं स्ट्रक्चर पण भारी, एकदम भारी वाटतंय. श्रीदेवी माऊली मंदिर. सुंदर आहे मंदिर. सुरुवात झाली. चालू आहे ते मला वाटतं ह्याच्यावरती लावलेलं आहे बघा आपलं इंडियन फ्लॅग. सारे देशाचा हिंदू स्वतः हमारा है ना. हा बघा मस्त. हा बघा वरती 29 किलोमीटर ओनली. कोणाने पकडलो मला वाटते. थांबवले. हा सगळीकडेच प्रॉब्लेम. हा डंपरवाल्यांचा, म्हणजे कुठं पण असू दे. काय करतोय, गेला थांबला पुढं तर.
तर फ्लायओव्हर होता मला वाटते आलं खालून होता तिकडंच जायचा हातून रस्ता आय थिंक तो. आता मॅप चालूच राहू दे, आता बंद करत नाही. मगाशी कसा जिथं गरज होती तिथं चालू करत, कारण बाकी रस्ता का पुन्हा तोंड पाठवता. चेक करा लेफ्ट साईडला. आता अशा ठिकाणी आहे ना ड्रोनच पाहिजे यार. ड्रोन असेल ना तर एकदम भारी शॉट येतील. कसला मस्त लोकेशन आहे, पण ड्रोन नसल्यामुळे सगळं गडबड होते. कारण गोप्रोमधून किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आहे ना तसा फील येत नाही बघायला जो ड्रोनमधून येतो. पण भारी होतं. 12 किलोमीटरचा आहे. चलो आपल्याला तर इथून मारायचं आहे राईट. पणजी फोडून आहे रस्ता की काय? फोडून आहे मला ट्रेन. कारण लास्ट टाइम मला वाटतं इथून गेलो होतो. आता मला आल्यावर क्लिक झालं बरोबर. हा इथलं लेफ्ट आहे. कलंगूट काय कलिंगूट ने काय 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 तोंडात आहे. कलंगूट बीच. कारण लास्ट मॅप म्हणजे सगळे घरं बिरं दाखवत नाही तर सगळीकडून गोल गोल फिरवत. किती स्टे दिसले म्हणजे भरपूर स्टे आहेत. हार्मोनी हॉल भरपूर स्टे आहेत हिशोबाच्या पलीकडे. त्याचं कलर कॉम्बिनेशन मात्र भारी असतं. एकदम लक्ष खेचून घेतलं लगेच. कसले घर फिरलो. फायनली आहे ना पोहोचली बघ. गाडी लावली पार्किंग आणि प्रॉपर्टी ना. प्रॉपर्टी पण एकदम प्रीमियम प्रॉपर्टी मस्त आहे. दाखवतो तुम्हाला. कारण येईपर्यंत ना गोल मॅपवर कसा गोल सगळीकडे आहे. बाबा पक्षाला पण आत्ताच ओरडायला पाहिजे. मॅपवर कसं गोल फिरत आहे ना. जाऊया सर्व चेक इन करूया. हे बॅगा वगैरे ठेवू आणि मग जरा तुम्हाला रूमची टूर देतो काय आहे कसं काय ते. पहिलं पोहोचू. बघा आता फायनली पोहोचलो. आणि मेन आहे ना पैसे जे पे केलेत ना त्याच्याबद्दल म्हणजे काय बोलतात पैसे पे केल्याबद्दल नाही. पे केलेत ते वर्थीट आहेत एकदम. कारण का प्रॉपर आहे बघा. इकडे आहे ना प्रॉपर बेड. तर इथे बसायला ही इकडे बाल्कनी आणि हा पूर्ण लेक व्ह्यू आहे. सकाळी तुम्हाला अजून एकदा प्रॉपर दाखवतो. सध्या तुम्हाला दाखवतोय. नंतर ही इकडे टीव्ही आहे. ह्या पेंटिंग्स आहेत. वॉच पण आतमध्ये. नंतर हे बघा इथं हा फ्रीज आहे दिला. एक बॉटल कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि हे असं वॉश बेसिन असं सगळं आहे. त्याच्यामुळे बेस्ट आहे. सकाळी एकदा आहे ना प्रॉपर याची टूर देईल म्हणजे सकाळच्या ब्लॉग मध्ये. आता आहे ना आता जरा आलाय कंटाळा. पहिलं आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो आणि जरा रिलॅक्स होतो. मग बघू बाहेर जायचं की नाही गेलो असतं उद्याच. ओके तर बघूया गेलो तर दाखवतो नाहीतर मग एंड करू देत ब्लॉगला.